गाई गोपाळ सवंगडी वना. गवळणीमध्ये वर्णन येतं. विष्णुमूर्ती चतुर्भुज शंख चक्र गदा पद्म वनमाळा शोभती शोभती. संत श्रेष्ठ नामदेव महाराजांच्या तोंडचं पाणी पळालंय. अशा वेळेला गपकत्या सर्पणातून उडी मारून चतुर्भुज रूप त्या ठिकाणी नामदेव महाराजांच्या समोर. आणि नामदेव महाराज त्या देवाला धापटाकीत बोलतात. नामा म्हणे विठोबाला अंकारे अंत पाहिला. हे भगवंता तू आता काय याच्यात हो काय नाही म्हणले. तुझी चेष्टा केली. याला म्हणतात लढवाळ भक्त. विठाला विठाला. आपल्या गावात जर समजा असं काही झालं होणार नाही, पण जर झालं त्याच्यातलं उठलं जर समजा असं बाहेर उडी हल्ली, आपली काय परिस्थिती होईल? रडणाराची बसलेल्यांची डेंजर काम होणार महाराज. त्या ठिकाणी आषाढी एकादशी होती. अरे ते पाहिल्यावर काय 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 पळाले महाराज. हा त्याच्यावर तो त्याच्यावर तो त्याच्यावर सगळी त्या चंद्रभागेच्या वाळवंटावर सगळी लठ्ठालठ्ठी निर्माण झाली. आणि मग नामदेव महाराजांच्या छातीला हात लावून पाहिला तर सगळे छातीचे ठोके वाढलेले. हे नामदेवा, अरे तू काय काळजी करू नको, काय काळजी करू नको देवा. अरे तोंडचं पाणी पळालं. अशी कशी तुमची चेष्टा? इतके नडीवाळ भक्त असणारे संत नामदेव महाराज ते सांगतात, बाबा रे, अरे भगवंताला जर त्या ठिकाणी खुश आनंदी आणि प्रसन्न करायचं असेल तर कसं बोललं पाहिजे? बोलू ऐसे बोला. असं वाटतं कोंबडं कोपूस तर चलून देवा खुश. पण तुम्ही म्हणताल परत ह्या बाबाला मंदिराकडे येऊ देऊ नका. रंगदेवता येण्याकरता त्या रंगात रंगलेली माणसं लागतात. स्वरवाच तालवाच अनुभवी मंडळी लागतात महाराज. हे कोणाचं काम नसतं. अशा पद्धतीने पाहावं लागतं. आणि म्हणून मी आपल्याला सांगत होतो, संत नामदेव महाराज सांगतात की बाबा भगवंताला प्राप्त करण्याकरता कसं बोललं पाहिजे. त्यावर आपण थोडी शास्त्राची चिकित्सा पाहू. कसं बोलू नये. शास्त्रकार सांगतात वर्मभेदक बोलू नका. 2 मर्मभेदक बोलू नका. 3 पारुषम म्हणजे कठोर बोलू नका. 4 अनृतम म्हणजे खोटं बोलू नका. आणि 5 संदिग्ध बोलू नका. विठाला विठाला. मर्मभेदक बोलू नका. कोणाच्या मर्मावर घाव बसला अशा प्रकारचं बोलू नका. सीता माता लक्ष्मणाला त्या ठिकाणी म्हणते, भाऊजी आपण ज्या अर्थी त्या ठिकाणी प्रभू रामांची किंचाळी ऐकू आली असताना आपण जात नाही, त्या अर्थी आपल्या मनात काहीतरी काळवेर अशा प्रकारचा आहे. विचार करा, जो लक्ष्मण सीतेकरता रडलेला, ज्या वेळेला सीतेला भगवंताने अग्नीमध्ये गुप्त करून टाकलं, अग्नी परीक्षा घ्यायला लावली, त्या ठिकाणी परत आणल्याच्या नंतर कसा लक्ष्मण त्या ठिकाणी रडत होते. सीता मातेला लवकुश पोटामध्ये असताना आणि त्या ठिकाणी वनामध्ये सोडण्याकरता लक्ष्मणाची नियुक्ती केली असताना कसा लक्ष्मण रडत होते, भांडत होते देवाबरोबर, रामांच्या बरोबर भांडत होते. एक दिवस अशी परीक्षा घेतली. पोपटाच्या रूपामध्ये प्रभू रामचंद्र झाडावर येऊन त्या ठिकाणी थांबलेले आहेत. प्रभू राम बाहेर गेल्याच्या नंतर आणि लक्ष्मणाचा पहारा त्या ठिकाणी सीता माते करता असायचा. पंचवटीमध्ये नाशिकला त्या ठिकाणी. इकडे लक्ष द्या. रामांचा बाहेर प्रवास असल्यानंतर लक्ष्मण म्हणजे त्या ठिकाणी सीता मातेकडे लक्ष द्यायचे, पहारा करायचे. एक दिवस प्रभू राम त्या ठिकाणी परीक्षा पाहतात. अंतरीची घेतो गोडी बाहे जोडी भावाची. भगवंताचं कामच असतं की यांचं अंतर कसं काय आहे, कसं काय आहे. आणि परीक्षा पाहण्याकरता एका झाडावर जिथं लक्ष्मण पहारा देतोय सीता मातेला, पोपटाच्या रूपात आल्याच्या नंतर मोठ्याने बोलतात पोपटाच्या माध्यमातून, हे ग्रहस्था, अरे त्या ठिकाणी एकांत अशा प्रकारचा आहे, वयाची साम्यता आहे, वय सारखं आहे, एकांत आहे. आणि सगळ्या गोष्टी अनुकूल असताना जगात असा कोण आहे की त्याच्या मनामध्ये पाप वासना येणार नाही. स्त्रीच्या बाबतीत प्रश्न मोठा प्रधान होता. इकडे लक्ष द्या.
आणि भगवान लक्ष्मणाच्या कानावर ही गोष्ट पडल्यानंतर लक्ष्मण तिथे या ठिकाणी गंभीर झालेले आहे. अरे माणसासारखा आवाज येतो पण समोर कोणी दिसत नाही, समोर काय येत नाही असा प्रश्न विचारला त्या ठिकाणी आडबाजूने. ते राम होते महाराज. अरे प्रश्न महत्वाचा आहे, समोर यायची गरज काय आहे, प्रश्नाचं उत्तर दे, बाकी फुशारकी मारू नकोस. असं खडसावल्याबरोबर त्या ठिकाणी लक्ष्मणाने उत्तर दिलेलं आहे. ज्याची आई महान पतिव्रता आहे, ज्याचे वडील कुलवान सिलवान अशा प्रकारचे आहे, ज्याचं कुळ अत्यंत पुण्य पावन पवित्र अशा प्रकारचं आहे, अशाही वेळेला त्याच्या मनामध्ये पाप वासना निर्माण होणार नाही. आणि त्यावेळेला त्या ठिकाणी सीता माता म्हणते, तुमच्या मनामध्ये काहीतरी अशा पद्धतीने पाप वासना आलेली आहे. किती वाईट वाटलं असेल ना त्याचा परिणाम. एका भगवान भक्ताला दुष्यन लावलं, सीता मातेला त्याची शिक्षा भोगावी लागली. वर्मभेदक बोलू नका. कोणाच्या वर्णावर घाव बसला तर अशा पद्धतीने बोलणं चांगलं नाही. शास्त्रकार त्या ठिकाणी सांगतात, स्वर्ग लक्ष्मी असणारी द्रौपदी एकदा स्वर्गामधून त्या ठिकाणी खाली पृथ्वीवर पाहत असताना एका गायांच्या कळपाकडे बैलांच्या कळपाकडे पाहते. खूप मोठे गाय आणि बैल एकत्र चरत होते कोरणामध्ये. एका गायीच्या पाठीमागे त्या ठिकाणी 4-5 बैल मागे पळत होते. जनावरांचा धर्म आहे सृष्टीच्या नियमाप्रमाणे, आणि त्या ठिकाणी जे घडत होतं ते घडत होतं. स्वर्ग लक्ष्मी असणारी त्या ठिकाणी द्रौपदी, आणि त्या ठिकाणी त्या गायीला हसली. ती गाय काय सामान्य नव्हती ती, आणि कामधेनू अशा प्रकारची गाय होती. ती सामान्य गाय नव्हती महाराज स्वर्गातली. हसल्यानंतर त्या ठिकाणी त्या कामधेनूने शाप दिला महाराज त्या स्वर्ग लक्ष्मी. इकडे लक्ष, काय शाप दिला, हे हसणारी तू कोण आहेस मला माहित नाही, पण तू ज्या अर्थी मला हसलीस ना, आमचा पशूंचा जो धर्म आहे त्या धर्माला पाहून तू हसलीस ना, दुसऱ्याला पाहून हसलीस ना, तुला सुद्धा 5 पती बरोबर लग्न करावं लागणार. म्हणून कोणाला हसायचा कार्यक्रम करायचा नाही. कोणाच्या मुलामध्ये काही असू शकतं, कोणात काही दोष असू शकतो, वागण्यात दोष असू शकतो. आपलं पहा, दुसऱ्याला हसत बसू नका. दोष पाहायचे तर आपले पहा. आपले इतका दोषी कोणी सापडणार नाही. आपण शोधत नाहीत, आपलं दृष्टी नुसती दुसऱ्याकडेच असते. दुसरा प्रकार आपल्याला सांगायचा, वर्मभेदक बोलू नका. आधी मी आपल्याला सांगितलं मर्मभेदक बोलू नका. आता वर्मभेदक बोलू नका. दुर्योधन त्या ठिकाणी विदुर काकांना सभेत आल्याबरोबर म्हणायचा, बसा, दासीपुत्र स्थान ग्रहण करा. विदुर काका अत्यंत तब्येत खराब झाली. भगवंताने विचारलं, काका तब्येत का बरं खराब झाली? त्यावेळेला विदुर काका सांगतात, मला हा दुर्योधन दासीपुत्र म्हणतो, काय भानगड आहे मला काही कळत नाही. सगळ्यांचं वर्म भगवंताला माहीत असतं, सगळ्याचे कुळ भगवंताला माहीत असतात, सगळ्याचं मागचं पुढचं उद्याचं भगवंताला माहीत असतं. त्याला त्रिकालज्ञ म्हणतात. आणि त्या काळामध्ये भगवंताने एक आयडिया सांगितली, काका एक काम करा म्हणजे. तो उद्या तसं म्हणला ना, फक्त त्याला म्हणायचं, गध्याच्या पुत्रा बसतो, एवढंच मला म्हणलं, बस काम झालं. औषध लागू पडणार बरोबर. वर्म माहीत असतं सगळ्यांना, पण भगवंताला सगळ्यापेक्षा जास्त सर्वांची वर्म माहीत असतात. परिणाम त्या ठिकाणी. आणि ज्या वेळेला असं दुसऱ्या दिवशी प्रसंग घडला, विदुर काकाने प्रत्युत्तर केलं, गध्याच्या पुत्रा बसतो, खाली मान घातली महाराज दुर्योधनाने. त्याचं कारण असं होतं, धृतराष्ट्राचं लग्न त्या ठिकाणी म्हणण्यापेक्षा गांधारी मातेचं लग्न जमत नव्हतं. आणि भोवल्यावर पती आणि पत्नी गांधारी उभे राहिले की नवरा मरून पडायचा. असं 4-2 वेळेला झाल्याच्या नंतर शेवटी बाकी मंडळीने असा विचार केला की आता काहीतरी मार्ग काढला पाहिजे. धृतराष्ट्राबरोबर लग्न जमलेलं आहे, आणि एका गाढवाबरोबर अगोदर लग्न लावलं, मग धृतराष्ट्राबरोबर संसार केला. गोष्ट फक्त भगवान श्रीकृष्णाने दुर्योधनाला पण माहिती होती. म्हणून कोणाच्या कुळात काय घोटाळा असेल, कोणी कोणाला फार नावं ठेवायचा प्रयत्न करू नका. भजन करायचा, कार्यक्रम करायचा, व्रत वैकल्य उपवास तपश्चर्या करा, नाव ठेवीत बसू नका. शास्त्रकार अशी चिकित्सा करतात, कश्य कुलम दोष नास्ति
व्याधिनो कोण पीडिनः केन व्यसनं प्राप्त श्रिय कश्य निरंतरः कश्य कुलं दोष नास्ति. जगात असा कोण आहे त्याच्या कुळात काही दोष नाही. आपल्याला कुठपर्यंत माहिती? आजोबा पंजोबा त्याच्या मागच्यांचं माहिती आहे का आपल्याला? त्यांचं कुठं लग्न झालं होतं, कोणत्या समाजाची बायको असेल, आपली आजी उपराजी ढोपराजी अपराजी कशी असेल, कोण असेल, आपले ते असणारे पूर्वज कसे असतील, काही सांगता येईल आपल्याला? भगवंताला सगळ्या गोष्टी माहीत असतात. म्हणून कश्य कुलम दोष नसती. जगात कोण असा आहे की त्याच्या कुळात काही दोष नाही? आपल्याला माहीत नाही का दोष नाही? माहीत नाही आपल्याला. म्हणून जास्त कोणाच्या भानगडीत पडायचं नाही. कश्य कुलम दोष नसती व्याधिनो कोण पीडिनः. त्याच्याकरता पुढे उदाहरणं दिले. जगात असं कोण आहे काहीच त्याला आजार झालेला नाही. सर्दी तरी झाली, पडसं तरी झालं, कावीळ तरी झाली, काहीतरी झालं, काहीतरी झाल्याशिवाय होऊ शकत नाही महाराज. चला पुढं. केन व्यसनं प्राप्त. जगात असा कोण आहे की त्याच्यावर काही संकट आलं नाही. श्रीय कश्य निरंतरः. जगात कोण आहे त्याचं वैभव टिकून आहे. खालीवर खालीवर चालूच राहतं. बापाला खायला नव्हतं तर पोरगा मजा करतो, पोरगा मजा करतो तर पुढच्याला खायला मिळत नाही, त्याच्या पुढचा अजून प्रॉपर्टीवान होतो, त्याच्या पुढचा अजून संपत्तीवान होतो, त्याच्या पुढचा साल घालतो. केन व्यसनं प्राप्त कश्य श्रीय कश्य निरंतरः. वैभव कोणाचं टिकून आहे, कोणाचं टिकून आहे. खालीवर खालीवर. हा. आणि कुस्त्यांचा आखाडा आहे. कधी हा पहिलवान खाली जातो तर कधी तो पहिलवान वर येतो, तर कधी तो खाली जातो तर कधी तो वर येतो. हे चालूच आहे महाराज. म्हणून कोणाला नाव ठेवीत बसायचं नाही. भजन करा राम राम स्मरा आदी, लाहू करा गाठ घाला मूळ बंदी, सांडवाऊ गिया उपादी, लक्ष लावो निरहा गोविंदिका. राम राम स्मरा आदी, राम राम स्मरा आदी. फक्त भगवंताचं भजन करा. अशा पद्धतीने वर्म भेदक बोलू नका, मर्म भेदक बोलू नका. पारुषम म्हणजे कठोर बोलू नका. जोरात आवाज उचलून जर घरातली बाई किंवा पुरुष जर बोलला तर घर फुटत महाराज. भांडणं तंड होतात, कोर्ट कचेऱ्या होतात, भानगडी वाढतात. गाव असो, घर असो, देश असो, काही असो, आवाज वाढवला की प्रेस्टिज इश्यू निर्माण होतो, धिंगाणा सुरू होतो. म्हणून कठोर बोलू नका. पारुषम म्हणजे कठोर बोलू नका. अमृतम म्हणजे खोटं बोलू नका. जगामध्ये ब्रह्मदेवाचं कुठेही मंदिर नाही. खोटं बोलण्याचा परिणाम. गोमाता त्या ठिकाणी तोंडाने विष्ठा खाते गाय, तोंडाने काही पण खाते, सगळं अंग गावीचं पवित्र आहे. पण खोटी साक्ष दिल्याचा परिणाम त्या ठिकाणी. आणि गायीला तोंडाचं कोणी दर्शन घेत नाही. खोटं बोलल्याचा परिणाम. किती वेळा खोटं बोलले हे दोघ जण? किती वेळा खोटं बोलले? किती वेळा? फक्त एकदा. आपल्या घरी गेल्यानंतर बघायचं. आता इथं कोणाला सवड आहे बघा. हा, शास्त्रकार सांगतात खोटं बोलू नका. मग शेवटचा असणारा आणि महत्वाचा मुद्दा आहे संदिग्ध म्हणजे संशयित बोलू नका. एक दृष्टांत सांगतो, पण म्हाताऱ्या माणसा करता नाही बरं का. थोडा तरुण मुला करता येतं. तरुण मंडळी पण 25% आहेत, माता मावल्यामध्ये 50% आणि पुरुष मंडळीमध्ये त्या ठिकाणी आणि 25% मंडळी आहेत. हे काय नवीन जोडप्याचं लग्न झालं. इकडे लक्ष द्या. आता गोष्ट आली. आदरणीय पूजनीय सरांनी मला सांगितलं, महाराज लय खेळपाडात घोडा नका, थोडेफार गोष्टी पण सांगा. आमच्या लोकांना गोष्टी थोड्याशा जरा थोडासा इंटरेस्ट येतो. म्हणलं काय हरकत नाही. 1-2 गोष्टी मग मी तयार करून आणल्या. जे होईल ते होईल, नाही का नाही. आणि मग दोघांचं लग्न झालं. लग्न झाल्याच्या नंतर आता ते बिचारे पोरं पोरी एकमेकाला बोलतात प्रेमाने. त्याच्यात काय नवीन आहे, कोणी पण बोलतं, आहे का नाही. तर तो मुलगा जो होता नवरदेव, तो आपल्या पत्नीला म्हणतो तू मेरी जान है. काय म्हणतो तो? इकडे लक्ष द्या तरुण मंडळी, तुम्ही जागे आहेत का? हा, तू मेरी जान है. तो आपल्या पत्नीला काय म्हणतो? तू माझी प्राण आहेस, प्राण. आता तिला वाटलं माझ्या पतीने एवढं माझं जर कौतुक केलंय, आपण सुद्धा त्या ठिकाणी त्यांना प्रत्युत्तर थोडंसं केलं पाहिजे, त्यांना समाधान वाटेल असं काहीतरी बोललं पाहिजे. त्यांनी सांगितलं तू मेरी जान है. हिला दमच निघाला नाही महाराज. हिने लगेच दणका ठेवून दिला, तुम जानवर है. काय म्हणली? तुम जानवर है. आता त्याला विचारायला काय अर्थ कळला नाही. कोचांगलन गडी. जेवायला तयार नाही, कामाला जायला तयार नाही, रुसून बसला, आई वडिलांना बोलाना, तिकडं रानात जाऊन बसायचा, जेवायच्या वेळेला येतच नसायचा, जेवायला आला की ताटं फेकून द्यायचा. 2-3 दिवस असा कार्यक्रम. त्या मुलीला वाटलं काय झालं असेल आता नेमकं.
2-3 दिवसांनी तिने विचारलं "अहो, झालं काय?" मी नवीन नवीन त्या ठिकाणी आहे, मला आपला स्वभाव माहित नाही, आवडी माहित नाही, नक्की नेमकं काय झालं. त्यावेळेला त्यांनी त्या रागाच्या काळख्यात सांगायला सुरुवात, "अरे मी एवढं तोंड भरून तुला म्हणतो, तू मेरी जान है आणि तू मला खुशाल जनावर म्हणतेस." तिने सांगितलं "अहो, तसं नाही येते, तुम्हाला लक्षात नाही आलं. तुम्ही काय म्हटले? तू मेरी जान है आणि मी काय म्हटलं? तुम जान वर है." ज्याला कळलं असेल त्याला कळलं, ज्याला नाही कळलं त्याला धन्यवाद. वर म्हणजे नवरदेव, वधू म्हणजे नवरी. जान तिचं नाव समजा आणि जानची वर हे. वाईट काय बोलली ती? मी जान आहे, तुम्ही माझे मालक आहेत. पण गड्याला न कळण्याचा परिणाम संशय निर्माण झाला आणि खेळ खंडोबा झाला. 2-4 दिवस तुम्ही काय असा घरी गेल्यावर कुटाणा वाढून 2 तोले खायचे पंचे. शास्त्रकार सांगतात संदिग्ध बोलू नका, संशयित बोलू नका, सरळ सरळ बोला. संशयित बोलल्याचा परिणाम त्या ठिकाणी अशा पद्धतीने झाला. एक बांगडा त्या ठिकाणी आपल्या मित्रांना सांगतो, "अरे मी नदीत त्या ठिकाणी विहिरीत उतरलो आणि पाण्यात त्या ठिकाणी आमची बादली पडली होती, खाली उतरलो. वरती आल्याच्या खाली उतरून बादली काढली आणि वरती सगळ्यांना त्या ठिकाणी आनंद दिला. मग परत पाणी शेंदायला सुरुवात केली." कोण बोलतोय? बांगडा. काय म्हणतोय? मी एवढा कुटाणा केला. शक्य आहे का हे? बांगडा माणूस हे करू शकत नाही. याला म्हणतात संशयित बोलणं. अशा पद्धतीने त्या ठिकाणी मग शास्त्रकार सांगतात कसं बोलावं. महाराजांनी आता प्रमाण दिलं, बोलू ऐसे बोल जेने बोले विठ्ठल डोले, प्रेम सर्वांगाचे ठाई. सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात बोलू ऐसे बोल. असं काय बोलू की भगवान परमात्मा डोलला पाहिजे, हसला पाहिजे, खुश झाला पाहिजे, एकदम प्रेम निर्माण झालं पाहिजे भगवंताला. आपल्या बोलण्याने त्या ठिकाणी मग कसं बोललं पाहिजे? माऊली ज्ञानोबा त्याला पुष्टी देतात, तैसे साचा आणि मवाळ मितले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. साच म्हणजे खरं बोललं पाहिजे. खरं काय या जीवनामध्ये? एक देव खरा आहे आणि एक त्याचं नाव खरं आहे. सत्य साच खरे, नाम विठोबाचे बरे. त्यानंतर दुसरं काय खरंय? भगवान परमात्मा एक खरा आहे. सत्य तो सत्य तो विठ्ठला, कागा हा दाविला जगता कारण. देवाशिवाय सगळं काय खोटारड आहे. लटी खोटे. कोण सांगतंय? हरिपाठक माऊली सांगतात. दुसरं कोण सांगतात? किती मोठं सांगतात महाराज. भगवंताशिवाय सगळं जगत खोट आहे. खोट आहे का नाही तुमच्या? सगळं संसाराचं प्रेम त्या ठिकाणी खोटारड अशा प्रकारचं आहे. भगवंताचं प्रेम त्या ठिकाणी एकदम खरं आणि टिकाऊ अशा प्रकारचं. आदरणीय पूजनीय सरांना एक थोडा मिश्किल प्रश्न विचारतो मी तुमच्या कृषी सरांना. सर, ज्या वेळेस लग्न झालं होतं, माझं झालंय, तुमचंही झालंय, जवळजवळ सगळ्यांचंच आहे. लग्न झालं होतं त्यावेळेला ताई, भुशीताई, तुमचं जे काम असं पटकन ऐकायचं ते आता ऐकायच्यात का? अजिबात लवाट नाही बोलायचं. तुम्ही बोलणार पण नाही. ऐकायच्यात का? बिघडला कार्यक्रम माझा तुमच्यापेक्षा डबल बिघडला. नसल बिघडला तिथं आमची लक्ष्मी आलेली तिला विचारा. कारण पहिलं नुसतं पाणी म्हणूस तर कपडत येऊन पाणी घेत होतं. आता 4-5 बाऱ्या सांगितलं तरी मग तिथून पुढं मग 6व्या वेळेला काय पाहिजे म्हणजे 5 वेळेला सांगितलेलं मोकारच केलं आहे का नाही. आता हे सगळ्यांचं असंच झालंय. पण आता काय सगळ्याला विचारून काय फायदा नाही. पाटील तुमचं कसं काय असं बिघडलंय ना. याचं कारण प्रेम टिकून राहत नाही आपल्या संसारातलं. सगळ्यांचं प्रेम त्या ठिकाणी बिघडतंय. सगळ्याच गोष्टीवर आपला असाच कार्यक्रम आहे म्हणतात. वयस्कर पती पत्नी आणि आळंदीच्या पेठेतून म्हणा पुण्याच्या पेठेतून सोन्याच्या गल्लीने चालले. वयस्कर दोघांनी एकमेकाला हाताला धरलेले. रिटायर झालेले साहेब आणि साहेबीन हाताला धरले एकदम जपून. सगळ्या पेठातले दुकानदार मंडळी, गिऱ्हाईक मंडळी म्हणतात बापरे, जवळजवळ 80-85 वयाची ही जोडी, काय यांचं प्रेम आहे एकमेकावर. हाताला धरून असं जपून चालवलेलं म्हातारीने म्हातारीला एकमेकाला. त्यावेळेला माझ्यासारखा एक जण होता, त्याला राहवलंच नाही. त्याने विचारलं, बाबा
हो, आमचं त्या ठिकाणी 40 वर्षानंतर त्या ठिकाणी अशा प्रकारचा सगळा धिंगाणा होतोय घरामध्ये. तुमचं एवढ्या वयाला सुद्धा प्रेम टिकून कसं काय? त्यांनी सांगितलं थांबा तुम्हाला सांगतो खरं. ही गल्ली कशाची आहे? सोन्याची. जर ही ह्या सोन्याच्या गल्लीमध्ये सोन्याच्या ह्या पेठेमध्ये जर ही हातातून जर सुटली ना, कोणत्या दुकानात शिरून 1,00,000-2,00,000 रुपयाला मला टाकील त्याची गॅरंटीच नाही म्हणून अशी धरून चालली. सुटली की 1,00,000-2,00,000ला टाकलंच मला. त्याचं कारण का? हे आपलं प्रेम, हे आपलं असं प्रेम. आपलं प्रेम सगळं धोरणात अशा प्रकारे. म्हणून माऊली त्याला म्हणतात लटिका व्यवहार, खोटारडा कार्यक्रम आहे. पण नाटकी प्रेम चालू आहे आपलं. आपल्याला बरं वाटतं म्हणून आपण, त्यांना बरं वाटतं म्हणून ते आपल्याला, सगळ्यांना बरं वाटतं म्हणून एकमेकाचा आनंद मिळतो म्हणून. आनंद नाही मिळायला लागला की सगळेजण तुटून पडतात एकमेकावर. हे कसलं प्रेम आहे? भगवंताचं प्रेम त्या ठिकाणी अशा प्रकारचं नाही म्हणून तो खरा अशा प्रकारचा आहे. माऊली ज्ञानोबा सांगतात तैसे साच केवळ भगवंताचं नाव, मवाळ केवळ भगवंताचं नाव, मधुर भगवंताचा चेहरा मधुर आहे, भगवंताचं बोलणं मधुर आहे, भगवंताचं पाहणं निष्पाप आणि मधुर अशा प्रकारचं आहे, भगवंताचं जीवनच मधुर आहे, भगवंताचं गायन मधुर आहे, भगवंताचं वादन सुद्धा मधुर आहे. मृदू मधुर 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 वाजवितो वेणू, मधुर 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 वाजवितो वेणू, मधुर मधुर मृदू मधुर सावळा नंदनो नंदाचा, नंदनो नंदाचा, नंदाचा नंदाचा वाजवितो कधी आवडणार हे सगळं ऐका ना. तेव्हा फार तर 10-5 मिनिटं वाढेल, जास्त नाही वाढणार. कारण चालूच आहे रोज आनंद महाराज. मी घरातही असं मला कधी कधी ताल आला की माझं घरातही तो म्हणला नुसतं कीर्तनात आमच्या लक्ष्मीला खाजगीत विचारा बाबाचं कसं बाब, ती म्हणते काही कामातून गेलेली केशी. आमच्या पोरांना पण माहिती आहे. तेव्हा अरे कोणत्या वेळेला काय लहर येईल, पण लहर ही भगवंताची आली पाहिजे. त्याच्याकरता शारीरिक संपत्ती लागते, प्रेम लागतं, त्याच्याशिवाय हे घडत नाही. शरीर व्यवस्थित नसेल तर काय नसणार. आम्ही आमचा परिवार एकदा आमच्या देवीच्या असणाऱ्या दर्शनाला गेलो होतो नवरात्रामध्ये. आम्ही सगळा परिवार लाईनीला उभे आणि आमच्या पाठीमागं पण काही महिलांच्या गप्पा चालल्या होत्या. एका महिलेचा मला धक्का लागायचा, ताई थोडसा मागेसारखा मला धक्का लागतोय. थोडासा बंद व्हायचा धक्का, 2 मिनिटं झाले की परत तसाच धक्का लागायचा. मी सांगता ताई समजत नाही का, थोडं मागं सारखं अंतर ठेवा, मला तुमचा धक्का लागतोय. 3ऱ्या वेळेला परत धक्का लागला. मी जोरात खळवलो, ताई किती वेळा सांगितलं तरी तुम्ही ऐकत नाही. त्या ताईने मला एकच उत्तर दिलं, महाराज श्वासही घेऊ नये का माणसाने? तुम्हाला कळालाच कसा, झोपीलाच कसे आलेत तुम्ही? काय सांगितलं त्यांनी? माणसाने श्वासही घेऊ नये का? म्हणजे त्या बाईनी श्वास घेतल्यानंतर पोट आत जायचं, आपलं श्वास सोडल्यानंतर पोट आत जायचं, श्वास आत घेतलं की असं मला दानका बसायचा पोट. काय तब्येत होती बाईची, मी पाठीमागं पाय, बापरे बाप. तुम्ही सांगा अशी बाई दिंडीत कधी चालायची, नाचायची कधी, थाईपाठ कधी पावले खेळायची? आपल्यापैकी जर असं कोणी असेल तर ते कधी उभं राहायचं कीर्तनाला? शरीराची सामग्री लागते, कथेची सामग्री देहावसानावरी. म्हणून अरे तो कीर्तनात नाचत नाही, तो नामदेव महाराजांची परंपरा काय पाळणार महाराज? नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, जनी म्हणे ज्ञान देवा बोला अभंग, अभंग बोलताची रंग कीर्तनी भरला, प्रेमाचे निछंदे विठ्ठल झोपू लागला. नाही का म्हातारे माणसाला जमणार एवढं चुकलेलं सगळं जमत नाही. प्रेमाचे निछंदे विठ्ठल नाचू लागला, माझा ज्ञानराज गोपाळाशीला ह्या वाटी
नामदेव महाराज नाचतात, कीर्तनाला कोण उभे होते? ज्ञानोबरासारखे नाचतात, सावता महाराज सारखे नाचतात. अरे नुसते तेच नाही, पितांबर नेसलेला देव सुद्धा पितांबर फिट्यापर्यंत नाचतोय. कोण आमच्यासारखे तीन पाठ? काय आम्ही कीर्तन करायला, आम्ही नाचायचं नाही काय आमच्याकडे डोंबलं? देव नाचलाय, देवाच्या समोर सतत जे भगवान नाचतात ते भगवान नाचले कीर्तनात. म्हणून कीर्तनात नाचलं पाहिजे. ज्याला नाचायची लाज वाटते तो संप्रदायाचा पाईक कसा समजायचा? विढाला सगळेजण आपण सोहळ्यात चालणारी मंडळी काय नाचतो महाराज सोहळा. अरे नाचणं हे आपलं वैभव आहे, वैभव. म्हणून कीर्तनात महाराज रंगला पाहिजे. महाराज रंगला की मग सगळी महाराज मंडळी रंगतात. समोर बसलेला समार महाराजच रंगला नाही तर बाकीचे कसे काय रंगणार? रंग रे श्रीरंगी काय भुलराशी पतंगे. अशा पद्धतीने शास्त्रकार त्या ठिकाणी वर्णन करतात की आपण भगवंताला अशा पद्धतीने भगवान डोलला पाहिजे, भगवान नाचला पाहिजे, भगवंताला आनंद वाटला पाहिजे. असं बोललं कोणतं आहे? त्याला म्हणतात नाम. कोणतं संगीत अंतरंगी नाम बोलावे कीर्तन रंगी देवा सन्निध सुखी डोल. नाम घेतल्याशिवाय देव कशाने डोलत नाही. म्हणून बोल म्हणजे नाम. बोलू ऐसे बोल. असं काय बोलायचं की देव डोलला पाहिजे? अरे देव कशाने डोलत नाही दुसऱ्याने. निजल्याने गाता उभा नारायण बैसल्या कीर्तना करिता डोली. अरे आपण झोपल्या जर देवाचं नाव घेतलं तो बसतोय महाराज जवळ येऊन. आपण बसल्या जर त्या ठिकाणी तो देव डोलतोय महाराज. बैसल्या कीर्तन करिता डोले नाव त्याला आवडतं. एक दृष्टांत सांगतो, एकच कडवं होणारी अजून सेवा समाप्त करून टाकतो. रोज आपल्याला जागायचंय. मी 15 दिवस भंडारा डोंगरावरच्या या ठिकाणी पूजनीय माऊलींच्या कार्यक्रमाला सप्ताहाला रोज जातोय. तेव्हा सर्वजण आपण दिवसभर शेती इकडं तिकडं थकलेली मंडळी असतात. अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी आणि 9:15 पेक्षा जास्त 1 मिनिट सुद्धा जाणार नाही. ते सुद्धा मला यायला थोडा उशीर झाला. स्वर लावण्यामध्ये थोडंसं 2-5 मिनिटं आमचे 10-5 मिनिटं गेले. नाहीतर मग ते सुद्धा वाढले नसते. सगळ्यांची मग घेऊ का 10 मिनिटं जास्त? नाही तर तो नंतर लगेच मोडून टाकू. 10 मिनिटं फक्त. आता किती वाढले? 9. कसे काय? तर त्याच्या अगोदर आपल्या भगवान केशीराजाचं भजन करूया. सगळ्यांनी मोठं फ्रेश व्हायचं, टाईट फिट बसायचं, एकदम असा चेहरा एकदम हसरा करायचा व्यवस्थित. भगवंताचं नाव घ्यायचं आपल्याला. माधव मुकुंद मुरारी स्नान वगैरे तमसा नदीच्या तीरावर उरकलेला आहे आणि समोरच गंगा माता अशा प्रकारची. आता ओलांडून पलीकडे जायचंय. तत्पूर्वी एकदा अशी घटना घडली दशरथ राजांच्याकडून आणि त्या ठिकाणी खूप मोठी जबरदस्त हत्या घडली. श्रावण बाळाचा वध झालेला आहे. राजा दशरथ वशिष्ठ मुनींच्याकडे जातात. वशिष्ठ मुनी बाहेर गेलेले होते आणि विचारलं मुनी महाराज कुठे आहेत? वामदेव नावाचा शिष्य सांगितलं बाहेर गेलेले आहेत. काय काम होतं राजे साहेब? आपण बसू शकता. सांगितलं माझ्याकडून हत्या घडली, मला त्याचं क्षालन होण्याकरता, हत्येचं पाप नष्ट होण्याकरता काय करावं लागेल? सांगितलं समोर बसा, एका क्षणात तुम्हाला उपाय सांगतो. समोर बसून त्या ठिकाणी सांगितलंय श्रीराम जय राम जय राम श्रीराम जय राम जय जय राम. फक्त 3 वेळा भगवंताचं प्रभू रामांचं चिंतन करून घेतलं. मला का म्हटलं तुमचं पाप क्षालन झालेलं आहे. जगात असं इतकं मोठं कोणतं पाप आहे? एकदा नाव घेतल्याच्या नंतर ते शिल्लक राहील, अजिबात शिल्लक राहत नाही. हरे उच्चारणी अनंत पापराशी क्षण मात्री. अशा पद्धतीने
दशरथ राजाने घेऊन गेलेले आहेत. वशिष्ठ मुनी संध्याकाळी आलेले आहेत. विचारलं आल्याच्या नंतर, हे वामदेवा, दिवसभर काय काय घडलं सांगितलं. राजा दशरथ आले, असं असं काम होतं. मी 3 वेळा त्यांच्याकडून प्रभू रामांचं नामस्मरण करून घेतलं, त्यांचं पाप चालन झालं, ते परत गेलेले आहे. काय म्हणले, मूर्ख आहेस कुठला, कीटक होऊन पडशील म्हणले पाण्यातला. अरे बाप, एकदम पाण्यातला कीटक झाले महाराज ते वामदेवाचे. वामदेव नावाचे केलेली भक्ती आणि केलेले तप पुण्य सगळ्या जन्मात सगळ्या असणाऱ्या योनीमध्ये काम आले येतं. माझे भगवान त्या ठिकाणी समुद्रामध्ये सुद्धा क्षीरसागर शेषशयना इथं सुद्धा सासरवाडीमध्ये प्रभू असतात. लक्ष्मी माता त्यांची सेवा करतात. मी इथं पण दर्शनाला जाणार, गुरुंनी जरी शाप दिला तरी दर्शनाला गेल्याच्या नंतर लक्ष्मी माता पायचे पडले फरक बाजू हो कासवाच्या रूपात होती. लगेच शेषाने फुसकारा मारला. ज्यांच्यावर झोपलेले होते क्षीरसागरा शेष शयना हिरमुसल्याने तोंड केलं. या जन्मात नाही, पुढच्या जन्मात वाचवा काढणार. पुढं ते केवड झालेले आहेत महाराज. केवड नावाडी बनलेले आहेत. ते वामदेव नावाचे शिष्य. प्रभू राम पहिलं तीराला जायला पाहिजे म्हणतात. त्यावेळेला रामचंद्र प्रभू हात मारतात, हो नावाडी दादा इकडे या, आम्हाला सोडा. आईला लेकराचा आवाज, गुरुला शिष्याचा आवाज, देवाला भक्ताचा आवाज ओळखीचा असतो. ओळखणारे कुठेतरी आवाज हा ओळखीचा वाटतोय. हे असणारे नावाडी थोडे जवळ येतात, पाहतात तर अरे बाप रे, हे तर माझे प्रभू आहेत, हे तर माझं आराध्य दैवत आहे. काय सेवा प्रभू, आम्हाला पहिलं तीराला सोडायचे. सगळ्यांना इतिहास माहित आहे. पाय धुतले वगैरे, तीर्थ घेतलं वगैरे, सगळ्यांना हात मारलं. ज्या वेळेला प्रभू लखनजी आणि सीतामाता नावेमध्ये बसतात, त्या नावेला धमकायला सुरुवात केली महाराज त्या नावाड्याने, केवटाने. मेरी नैया में लक्ष्मण राम, मेरी नैया में लक्ष्मण राम, नैया में लक्ष्मण